हॅलो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जीटी इंजिनिअरिंग अकॅडमी या युट्यूब चॅनलवर. मी गोकुळ टेकाळे आणि आज आपण पाहणार आहोत डिप्लोमा फर्स्ट इयर मधील ऑल ब्रांचेस साठी सेम सब्जेक्ट असणार आहे. त्यातील पहिला तुमचा सगळ्यात इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे म्हणतो म्हणजे बेसिक मॅथमॅटिक्स. तर या सब्जेक्ट मध्ये कोणकोणते युनिट्स आहेत, त्या युनिटचं नाव काय आहे, प्रत्येक युनिटला किती वेटेज आहे, या संदर्भात हा पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ असणार आहे. कोणत्याही सब्जेक्टचा आपल्याला सिलेबस माहिती असणं सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असतं. जर आपल्याला सिलेबस माहिती असेल, युनिटचे नाव माहिती असतील, त्यातली कन्सेप्ट रिमेंबर करायला, रिकॉल करायला इझी जातं. त्यासाठी सिलेबस नेहमी महत्वाचा राहतो. सो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबतच मॅथमॅटिक्स 1चा कोर्स ऍप्लिकेशनवर आहे, लाईव्ह आणि रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये. तर तुमची काही रिक्वायरमेंट असेल, तुम्हाला वाटतं की तुम्हाला चांगला स्कोर करायचा आहे मॅथमॅटिक्स 1 मध्ये, चांगल्या मार्कनी सब्जेक्ट क्लिअर करायचा आहे, तर तुम्ही नक्की तो कोर्स पाहू शकतात आणि त्यातून तुमचं प्रिपरेशन स्टार्ट करू शकता. सो आता बघा काय आहे बेसिक मॅथमॅटिक्स युनिट वाईज डिस्ट्रीब्युशन ऑफ मार्क्स अँड सीओस. आता सीओस काय असतो? कोर्स लर्निंग लेक्चर आउटकम्स, त्याला म्हणतात सीओ, कोर्स लर्निंग लेक्चर आउटकम्स. ठीक आहे. तर तिथे बघा पहिला जो युनिट आहे तुमचा तो आहे अल्जेब्रा. त्यामध्ये तुम्हाला 14 मार्क आहेत टोटल. त्याच्यामध्ये हे समजून सांगतो तुम्हाला आर लेवल, यू लेवल, ए लेवल म्हणजे काय असतं. आर लेवल म्हणजे रिमेंबर लेवल, म्हणजे तुम्ही किती रिकॉल करू शकतात, रिमेंबर करू शकतात, आठवू शकतात. त्यामध्ये बेसिक क्वेश्चन राहतात, सगळे 2-2 मार्कचे क्वेश्चन आहेत, म्हणजे क्वेश्चन नंबर 1 मध्ये असणार आहे. तर त्यामध्ये तुम्हाला मग फॉर्म्युला, डेफिनेशन या संदर्भात क्वेश्चन विचारले असतात, जे आपण आठवू शकतो किंवा रिमेंबर ठेवू शकतो. ते बस ते आर लेवल. दुसरे असते अंडरस्टँडिंग लेवल. अंडरस्टँडिंग लेवल म्हणजे तुम्ही जे काही कन्सेप्ट आहेत ते किती अंडरस्टँड केले त्यावर क्वेश्चन असतात, जसं की डेरिव्हेशन वगैरे. अँड थर्ड आहे अप्लाय लेवल. तुम्ही किती जे पण आपण कन्सेप्ट शिकलो ते किती अप्लाय करू शकतो, तर यावर मोठ्याने न्यूमेरिकल असतात. जर आपण जर बघितलं तर पहिलं युनिट आहे अल्जेब्रा, टोटल मार्क आहेत 14, 2, 6, 6. नंतर ट्रिग्नोमेट्री आहे, बेसिक फॉर्म्युला 2 मार्क्स राहील, अंडरस्टँडिंग लेवलचा 6 मार्क वर येईल आणि अप्लाय लेवलला 6 मार्क 14 मार्क. नंतर स्ट्रेट लाईन वेटेज खूप कमी आहे, याला 8 मार्क्सचं वेटेज आहे. नंतर डिफरंट कॅल्क्युलस, डिफरन्शियल कॅल्क्युलस, त्यामध्ये डेरिव्हेटिव्ह वगैरे आहे, तर ते 20 मार्कला आहे, हा इम्पॉर्टंट आहे. आणि स्टॅटिस्टिक्स हा सगळ्यात इझी, तो आहे 14 मार्कला. तर असे तुमचे टोटल 17 मार्क आहेत. हे कंपल्सरी आहे. त्यामध्ये विथ ऑर जर बघितलं त्यामध्ये थोडीशी ऍडिशन होईल, बट आपल्याला कमीत कमी एवढे मार्क्स असतात. तर टोटल 70 मार्क आहेत. त्यापैकी रिमेंबर लेवल म्हणजे पहिलाच क्वेश्चन जो आहे बेसिक क्वेश्चन 10 मार्क्स देतो, अंडरस्टँड लेवलचा 28 मार्क्स, ऍप्लिकेशन किंवा अप्लाय लेवल 32 मार्क, असे टोटल 70 मार्क्सचा तुमचा पेपर असणार आहे. तर आपण आता युनिट वाईज बघूयात की काय काय दिलेलं आहे. तर पहिला जो युनिट आहे बेसिक मॅथमॅटिक्सचा तुमचा तो आहे अल्जेब्रा. तर अल्जेब्रा यामध्ये जवळपास 4 पॉइंट आहेत, 5 पॉइंट आहेत. पहिला आहे लॉगॅरिथम. तर लॉगॅरिथमचे बेसिक प्रॉपर्टीज, लॉज, त्यावर क्वेश्चन असतो. त्यानंतर मॅट्रायसिस. तर मॅट्रायसिस मध्ये 2x2 मॅट्रिक्स, 3x3 मॅट्रिक्स, ऍडजॉइंट मॅट्रिक्स, इनव्हर्स मॅट्रिक्स, तर तो असणार मॅट्रायसिस. तिसरा जो पॉइंट आहे मॅट्रायसिस आहे, त्याच्यामध्ये सायमल्टेनियस इक्वेशन राहतील, त्याचं आपल्याला सोल्युशन फाइंड करायचं आहे. फोर्थ आहे पार्शियल फ्रॅक्शन, टाइप्स ऑफ पार्शियल फ्रॅक्शन बेस्ड ऑन नेचर ऑफ द फॅक्टर्स अँड रिलेटेबल प्रॉब्लेम्स. आणि फिफ्थ पॉइंट आहे अल्जेब्रा इन इंडियन नॉलेज सिस्टम. तर याचं काही आहे नाही एवढं इम्पॉर्टन्स. हे आपले पहिले 4 पॉइंट आहेत, त्यावर आपल्याला क्वेश्चन्स विचारले जातात. कोणकोणते आहेत? पहिल्या युनिटमध्ये लॉगॅरिथमचा एक चॅप्टर, दुसरा आहे मॅट्रायसिस, त्यामध्येच बाकी येईल, आणि डिटर्मिनंट पण यामध्येच येणार. हे बघ, व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स, डिटर्मिनंट पण यामध्येच येणार, आणि पार्शियल फ्रॅक्शन. हे तुमचे पॉइंट्स आहेत युनिट नंबर 1 चे. त्यानंतर युनिट नंबर 2 जर बघितलं तर हा ट्रिग्नोमेट्री आहे. ट्रिग्नोमेट्री हा खूप इम्पॉर्टंट आहे. थ्रूआउट तुमची ब्रांच कोणती असू द्या, तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीचा थ्रूआउट इंजिनिअरिंग बेनिफिट किंवा थ्रूआउट इंजिनिअरिंग मध्ये तुम्हाला त्याचा युज होणार आहे. त्यामुळे या युनिटला आपल्याला चांगला टाइम द्यायचा आहे. तर पहिला आहे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. कोणकोणते ट्रिग्नोमेट्रिक्स असतात? साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक. त्यानंतर पुढे काय आहे? फॅक्टरायझेशन अँड डिफॅक्टरायझेशन, इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक रेशोज, त्यानंतर प्रिन्सिपल व्हॅल्यूज अँड रिलेशन, ट्रिग्नोमेट्री इन इंडियन नॉलेज सिस्टम, इंडियन ट्रिग्नोमेट्री अँड ट्रिग्नोमेट्री इन इंडियन नॉलेज सिस्टम, पायथागोरस ट्रिपल्स इन सबस्टिट्यूशन. तर यावर खूप सारे क्वेश्चन्स आपल्याला घ्यायचे आहेत, कारण खूप इम्पॉर्टंट हा युनिट असणार आहे. त्यानंतर युनिट नंबर 3 आहे. 3 आहे स्ट्रेट लाईन. हा छोटासा युनिट आहे, यावर वेटेज पण 8 मार्क्स आहे. स्ट्रेट लाईन अँड स्लोप ऑफ द स्ट्रेट लाईन. दुसरा पॉइंट आहे व्हेरियस फॉर्म्स ऑफ स्ट्रेट लाईन. नंतर परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम अ पॉइंट ऑन द लाईन, परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन 2 पॅरलल लाईन्स. हे आहेत काही इम्पॉर्टंट पॉइंट्स असतील युनिट नंबर 3 मधील. त्यानंतर युनिट नंबर 4
डिफरन्शियल कॅल्क्युलस हा पण सगळ्यात इम्पॉर्टंट राहणार, कारण की यामध्ये आपल्याला डेरिव्हेटिव्ह शिकायचंय. मॅथमॅटिक्स 2 मध्ये डेरिव्हेटिव्ह आलं तरच आपल्याला इंटिग्रेशन येणार आहे. तर फंक्शन अँड लिमिट यामध्ये लिमिट्सचं पण असणार आणि त्यासोबत डेरिव्हेटिव्ह पण असणार. फंक्शन अँड लिमिट्स, कन्सेप्ट ऑफ फंक्शन अँड सिम्पल एक्झाम्पल, कन्सेप्ट ऑफ लिमिट्स विदाउट एक्झाम्पल, डेरिव्हेटिव्ह सगळ्यात इम्पॉर्टंट, रूल्स ऑफ डेरिव्हेटिव्ह, सम, प्रोडक्ट, कोशंट ऑफ फंक्शन, कोशंट म्हणजे डिवाइड वाला. नंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन, चेन रूल त्याला बोलतात, implicit and parametric function, then derivative of inverse logarithmic exponential function, application of derivative यावर क्वेश्चन असतो. त्यासोबत त्यामध्येच रेडियस ऑफ कर्वेचर आहे, मॅक्सिमम मिनिमम आहे, अँड कॅल्क्युलस इन इंडियन नॉलेज सिस्टम हा आहे लास्टचा पॉईंट. त्याचे 6 पॉईंट. नंतर 5वा जो युनिट आहे तो म्हणजे स्टॅटिस्टिक्स. यामध्ये काय बस फॉर्म्युला बेस असतो. यामध्ये काही जास्त डिफिकल्ट क्वेश्चन नसतात. रेंज, कोएफिशियंट, त्यानंतर मीन, डेव्हिएशन, व्हॅरियन्स आणि कंपॅरिझन बेसिक फॉर्म्युले असतात. ते आपल्याला लर्न करायचे, त्यावर आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. तर असे तुमचे टोटल 5 युनिट असणार आहेत. मॅथमॅटिक्स 1 ची जितकी जास्त प्रॅक्टिस करताल, बघा कधी पण लक्षात ठेवा, आता तुम्ही डिप्लोमा आलेले आहेत, भरपूर स्टुडंट्स असे असणार आहेत त्यांनी चांगला अभ्यास करून आलेले आहेत. भरपूर स्टुडंट्स असे असणार आहेत की ज्यांनी थोडाफार अभ्यास केलाय. ज्यांनी थोडाफार अभ्यास केलाय त्यांना आता हे जे पहिले 3 महिने आहेत, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, त्यानंतर तुमची एक्झाम येणार लागेल. तर यामध्ये चांगला फोकसली डेली अभ्यास करायचा आहे. हे जर 3 महिने तुम्ही अभ्यास केला चांगला, तर त्यानंतर तुम्हाला प्रत्येक सेमिस्टर खूप इझी जाईल. बट हे जर 3 महिने जर तुम्ही जर टाइमपास केला, तर मग तुम्हाला प्रत्येक सेमिस्टर हे अवघडच वाटणार आहे. कोणतीही गोष्ट अवघड नसते, कोणतीही गोष्ट सोपी नसते. तुम्ही जितका टाइम स्पेंड करताल ज्या गोष्टीमध्ये, ती गोष्ट तुम्हाला सोपी जाते. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर मॅथमॅटिक्स मध्ये जास्त टाइम स्पेंड केला तर मॅथमॅटिक्स सब्जेक्ट तुम्हाला ऑटोमॅटिकली इझी होणार आहे. सुरुवातीला तो डिफिकल्टच वाटेल, बट जसं जसं तुम्ही टाइम स्पेंड करताल, जसं तुम्ही प्रॅक्टिस करताल, तुमचा सब्जेक्ट हा इझी वाटणार आहे. हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स राहिलेला आहे. त्यामुळे बेसिक पासून करा, सुरुवातीपासून करा, आणि तुम्हाला कोणताही अभ्यास करायचा काही जर डाऊट आला तर डेफिनेटली मी आहेच आहे, तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. सो भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ऑल द बेस्ट.